धन्यवाद साहेब, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात, आपला सन्मान करणं आमची जबाबदारी आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं दौलत नाना आपल्या सोबत महाराष्ट्रात काम करतायत, पण युवकांची फौज या महाराष्ट्राच्या मातीत उभा राहिला, कारण दौलत नाना सोबत अनेक लोक फिरायला लागले, अनेकांचं वजन वाढलं, पण त्या पोराचं मात्र वजन कमी झालं। असा युवकचा अध्यक्ष सन्मान्य सुधीर नाईक आणि अंकुशरावजी जाधव आपले अध्यक्ष आणि सगळ्या व्यासपीठावरील मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांचा सन्मान घोंगड कुराड आणि शाल श्रीफळ आणि बुके देऊन सन्मान होतोय। माझी विनंती आहे तो सन्मान आपल्या नेत्यासाठी दोन्ही हात वरती करायचे, जोरदार टाळी वाजवायची आपली मानदेशाची, आम्ही सगळी मानदेशी लोक आम्ही नेहमी अभिमानाने टाळी वाजवतो, दोन्ही हात वरती जोरदार टाळी आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेबांसाठी। येळकोट येळकोट सदानंदाचं आदरणीय जिथं शेट आहेत तिथं आम्हाला अलीकडे आता रासकर अप्पा दिसल्याशिवाय आम्हाला कार्यक्रमच पुढे जात नाही। रासकर अप्पा आपण या ठिकाणी उपस्थित, आपलंही मी मनापासून स्वागत करतो, कारण पैलवान असल्याशिवाय ही महाराष्ट्राची माती अपूर्ण आहे। पैलवान आपलं मनापासून स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं।